नालायक त्रास देऊ लागलं. त्यानं इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला आणि ते हलकट समुद्राच्या बुडाला जाऊन लपलं. नवल सांगते, नवल लपलं समुद्राच्या बुडाला. त्याला मारता येईल ना. खरं तर प्रभू रामचंद्राला समुद्रानं मदत केली नाही बरं. अडवा सागर लागला, अडवा सागर लागला. वाट मागितली होती एकदा समुद्राला, नकारलं नकारलं नकारलं. मारुतीराय शरण आले सागराला, रस्ता देऊन टाका. मारुतीरायनं सांगितलं आम्हा जनावरांसाठी, पशुसाठी, पाला खाणाऱ्यासाठी रस्ता देऊ नका. ते पशुच्या येवणीतले, येवणी जन्मला पशुच्या येवणीत. आम्ही पशु आहेत, वणीचे पाले खाई रेत आम्ही. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधविला से तो सिंधुवारी, बांधविला से तो सिंधुवारी. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधविला से तो सिंधुवारी, बांधविला से तो सिंधुवारी. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधिला सेतू सिंधुवरी. आम्ही पाला खाणार आहेत आणि रस्ता तुमच्या जावायला द्या. काय सांगावं समुद्रानं, ज्या जावायला माझी पोरगी नीट सांभाळता येत नाही त्याला मी कसं मानू. काय चुकलं समुद्राचं. या जावायन पोरगी हरपिल ती ना, याच्याकरता ह्या जावायला मी नाही वाट देणार. तर एक वानर म्हणलं मारुतीरायला, पवन सुता, अहंकाराचं टोक गाठलेल्या समुद्रापुढे तुमच्यासारख्या भक्तियुक्त अंतकरणाच्या सात्विक आणि सदाचारी पुण्यशील नामधारकांनी नालायकाच्या पुढे नाही वाकलं पाहिजे. पुष्पदंत नावाचं वानर सांगू लागलं. म्हणून सात्विक माणसानं हलकाटाच्या पायावर कधी डोकं ठेवायचं नाही. महाराज असला तरी पण. जो महाराज बिडी वडितो, जो पक्वाद्या तंबाखू खातो, जो गायक बिड्या वडितो, यायला जर पाकिट देत असाल तर तुमच्या घराला कुलूप लागल. मी नाही सांगत. विठाला विठाला. आपण परवाला 4 श्लोक वाचिले बापू, त्याच्यातले अजून 1.5 श्लोकाचा मतितार्थ कळायचा राहिला. ज्या वेळेला त्या 1.5 श्लोकाचा मतितार्थ ओरिजिनल कळल त्या दिवशी मग मी तुम्हाला श्लोकासह कीर्तनात सांगेन. पाप लागतंय. दोघाशी पतन सारिखेची, हो शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. नालायकाच्या जो पक्वाद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, जो रामायणकार, मायबाप जिथे असताना त्याला जर बोलत नसल तर त्या भडव्याला तुम्ही पाकिट देता असाल तर तुमच्या घराला कुलूप लागल. विठाला विठाला कारण जगात आईवडिलाची सेवा सर्वात मोठी सांगितली. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुकोबारायनं माळकऱ्याच्या बाबतीत, त्या सेवेच्या बाबतीत काहीच हे दिलं नाही. काय वागत असेल त्या बाबतीत संदर्भ दिला नाही. पण तुकोबाराय आई वडिलाच्या सांभाळ करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय, तुकोबाराय जयच्या यम पाया पडत होता, जयनं यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगाचा मालक त्यांच्या पत्नीचा पाय चाटीत होता. पाय पाय काटा काढताना तोंडात बोट घालायचं आणि जिजाबाईच्या तळपायाला लावायचं. एकदा नाही चिंदे पाटील, पुन्हा ते मातीचं बोट पुन्हा तोंडात लावायचं. म्हणजे दत्ताबाबा माती खाची इच्छा पंढरपुरातल्या मालकाला तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावा इतकी बाई अधिकारी. आणि त्या बाईचे मालक किती अधिकारी असतील. आणि मायबापाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. आणि नमो त्या वचन सत्यवदे, खरं बोलणाऱ्याच्या सुद्धा तुकोबाराय पाया पडतात. इतकी ताकद आहे. आणि आम्ही कीर्तनं सांगून जर मायबापाला सांभाळीत नसल तर आमच्यासारखा हरामखोर. मला वाटते देवाला सुद्धा एक स्वतंत्र नरकाची निर्मिती करावं लागेल. कारण मायबापाला न सांभाळणाऱ्या महाराजाला आता नरक तर 14 सांगितले तर महाराजासाठी स्वतंत्र एखादा 25वा करावा लागेल. की कोण्या नरकात टाकाव, कोण्या महाराजाला, जो आई बापाला मानित नाही त्याला. विठाला विठाला. आणि मग मारुतीरायनं स्वतःच्या बळावर सांगितलं, काय तुम्ही पाया पडता. एका वानरानं सांगितलं, मारुतीराय तुमच्या कृपेने आम्ही समुद्राच्या मुसक्या आवळू. त्याच्यातले 2 वानर, तुका म्हणे नळा आणि सागरी तारी आल्या शिळा. काय ताकद होती. नळ आणि नीळ नावाच्या भाव आहेत. दगड टाकलं आणि सेतू बांधला. पण समुद्राच्या नाही पाया पडले. आणि मग पुन्हा एकदा प्रसंग आला. त्या समुद्राच्या बुडाला एक नालायक, अत्यंत पापी, दुराचारी, दुर्जन पाण्यात लपला.
प्रभूने विचारलंच नाही वा तू पाणी बाजूला सरकेव मला याला मारायचंय, त्याला नाही विचारलं. एका महाराजाकडे प्रभू रामचंद्र गेले आणि त्या महाराजाला सांगितलं बऱ्याच लोकांना त्रास देणारं समुद्रात लपलंय, कसं करायचं. महाराज म्हणले काय ताण घेता, एका मिनिटात त्याला उघडं करतो. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. त्या महाराजाने एका घोटात एक समुद्र पिऊन टाकला. एक पाहुणा भेटला, म्हणला मी 9 सागर पितो. म्हणलं मग तू आगस्तीचा आज असशील. पण त्याने एका घोटात समुद्र 1 सागर प्याला, तर पंढरपुरातल्या मालकाला मदत केली. तो 9 सागर पिऊ पिऊ तू नाशिकला इटा उचलायला ना. हा, पप्याची माय खडा खांदायली तू इटा उचलायलास. तो बापाची प्रॉपर्टी फुकलीस ना 9 सागर पिऊ पिऊ. किती अवघड गोष्ट आहे का नाही. हे मोठ्याडपणानं सांगू लागलं. ते आमचं पाहुणं नव्हतं, पण तुम्हाला राग येईन म्हणून मला म्हणायला लागलो विठाला विठाला. एका घोटात समुद्र पेला आणि तो उघडा केला. सोडिला चंद्राकृती बाण, तो इंधिला से निशाचर जान, तृप्ता देत त्यावदान, अतृप्तेशी भयजनो. सगळ्यांनी आनंदाची तृप्तीचा ढेकर असा सुस्कारा सोडा, त्याला मारलं. आता समुद्र मोकळा करण्यासाठी ज्यानं मदत केली ते पैसे घेत नव्हतं. ते आमच्यासारखं थोडंच होतं पाकिट घेणार. मग उपकार कसा फेडायचा म्हणून नाना जेवायला बोलिलं, जेवायला बोलिलं, जेवायला या म्हणले आमच्याकडे. आईला सांगितलं आई महाराज जेवायला आलेत. कोण? नवल सांगतोय. नवल उदाहरण क्रमांक 2. महर्षी अगस्ती जेवायला यायले. अगस्ती ऋषी जेवायला म्हणल्यावर काय थाट असेल महाराज, काय वैभव असेल. आमच्या सारख्याला फुलं टाकायलीत लोक. हा, जाताना खपक्या गठुडं घेऊन जाणारे लोकांना इचकिण्यापेक्षा आपण प्रांजळपणानं सांगितलं पाहिजे, है का नाही. हो, आमची इथे एक बाई ओवा पाहत होती. कोणाच्या नाही, तिच्याच घरच्या बायाच्या. तर जिला ओवा आहेत ती पुढे बसत असती, जी पाहती ती मागून बसत असती. पण ती ओवा धरीत होती, मारीत नव्हती. अशी चोळून धरायची. वाला मरू देत नव्हती, सोडित नव्हती. असं चोळू चोळू नाही हाणलं पाहिजे माणसाने तिच्यावानी. आता ती मेलीन, वावाली मेलीन. आता वाच होईनच ना, लय केमिकल डोक्यात टाकायलात ना, त्याच्यामुळे वा होईनच. ह्याच वाच्या रूपात आल्यात. हा, त्या वा यायला डसत होत्या, ह्याच वा झाल्यात. हळदीचा डाग सुटत नाही. हा, 2च तोंडन खिचडीन बोंड. हो, मग ह्या वाच्या पेक्षा वाच्या बाप झाल्या त्या. विठाला विठाला. आठवलं म्हणून सांगतोय. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्यांनी प्रॉपर्टी पोटाला चिमटा देऊन कमवून ठेवली. जमीन असेल, वाडे असतील. 72च्या दुष्काळात मला कळत नाही, मात्र्यांशी जन्मदत्ता बाबा. पण काय असेल तुमच्या लहानपणी दुष्काळ, रोज चपात्या भेटत होत्या का? मग त्या दुष्काळात वांगीकर आबा जुन्या लोकांनी आपल्या लेकरं सुखात नांदावा याच्याकरता 1 टायमाच्या भाकरी कमी खाल्ल्या आणि त्याच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली. आणि त्या म्हाताऱ्याला सुना त्याची प्रॉपर्टी हिसकून घेऊन तुपात बुडून चपात्या खाल्यात. आणि सासू सासऱ्याला जर जी सून विचारित नसल तर तिच्या झोपीत बांगला अंग्यावर पडन, तिची माती घरातच फुकावं लागन, घरातच. इतकं ध्यानात ठुलं तरी बाळ्याचं कीर्तन सफल झालं. विठाला विठाला. मागच्यांनी फार सायास केलेत आपल्यासाठी. एक सून म्हणली महाराज बस करा, सगळ्यात लेकरा बाळासाठी कमीत असते. तर म्या म्हणलं चुडेलनी जरा हिशाबात बोल, जिबले लांबली का तू अशी रबला सारखी. जरा ऐक, तुया सासऱ्यानं सासू जमीन इकून जर गोव्याला फिरायला नेली असती, तुया सासऱ्यानं प्रॉपर्टी इकून सासू जर गोव्याला फिरायला नेली असती तर तुला ऊस तोडायला जावं लागलं असतं. चेतुरे जरा ध्यानात राह, जरा जीवावर. टकटक दिसायला सासू सासऱ्याला नीट बोलणाऱ्या तुम्ही 35 जणी. मंडप जळण तुमच्या पापान. उभे राहा तुम्ही, उभे राहा. ए माग पाहू नको, तूच उभी राह. कदरली सासू तू या कदरा हिरी तुडी टाकीन एखादीची. हो, सासूला इतका त्रास देशील तर तुही भावजई तुझ्या माईला जित्त फुकीन, जित्त. बरोबर होतं की नाही, आहे का नाही. आपण नवऱ्याच्या माईला त्रास दिला तर आपल्या माईला भावाची बायको देईन का नाही त्रास. हा, एक बोट दुसऱ्याकडे केल्यावर बाकीचे आहेत ना आपल्या डोळ्यात झाला. नाही, नाव घेत नाही, घाम येऊन मरायची एखादी.
जाऊ द्या, मी एरी म्हणालो एवढ्या कीर्तनात माफ करतो, पण आजपासून तयारी ठेवा, सासू सासऱ्याला त्रास देऊ नका. म्हाताऱ्या लई खुश झाल्या हो. म्हाताऱ्या म्हणल्या नाना बरंच झालं तुम्ही मेला आणला हो, बरा बोलतो आमच्यासाठी, बरा बोलतो माय चांगला आहे हो. म्हाताऱ्याच्या बऱ्या वे, पण तुम्हाला बी एक विनंती करतो, तुम्हाला पोट्ट झाल्यामुळं ती आली. तुम्ही पोरं होण्यासाठी आपले देव कमी पडल्या, सैलानी पुस्तूर बोकडे कापले, तुम्ही का साध्या आहेत का? हा, त्या देवाई पुस्तूर बोकडे कापले तुम्ही, आणि तुम्हाला पोरं झाल्यामुळं ती आली. जसं लेकीचं चांगलं व्हा तसं सुनाचं चांगलं व्हा, तुम्हाला वाटू देत जमा तऱ्याला. हो, सुन रानातून आली की ही बाहेर पडती, शेजारीन चपात्या करतील, ही तिला उंडे करून देती. मग घरच्या सुनाला चपात्या लाटून दिल्या तर काय प्यारेलीच झाला का तुला? हा, आता सुना बी खुश झाल्या आणि म्हाताऱ्या खुश झाल्या. एकतर्फी नाही बोललं पाहिजे माणसानं. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का, ज्याला संसारात नीट वागता येतं का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. आहे कची धड नाही तयाचे परत्र पुसशी काय. गुरुजी मातुड्याच्या सडकाव ज्याला नीट चालता येत नाही, तो चिंतामणीच्या सडकाव तो कुठे डबकं घेऊन बसन ना. हा, ज्याला हिवराच्या झाडाखाली नीट बसता येत नाही, ते कल्पतरूच्या झाडाखाली तर बाप्पा या चेडी काढायच्या आधी संडास करीन ती. त्याची लायकी आहे का चिंतामणीच्या सडकात तिथं झाला आहे का नाही? विठाला विठाला संसारात जी माणसं चांगलं वागतात का ती देवाला आवडतात महाराज. आवडतात आवडतात आवडतात. माझ्या मावल्यांनो राग येऊ देऊ नका, तुम्ही फार मोठे आहात. कारण देशाची सर्वात मोठी उंच श्रीमंती काय असेल तर माझ्या संतांनी तुम्हाला दिले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. तुमच्यातली एक बाई मालकाच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाइम पाया पडत होती. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. इतकी मोठी ताकद आहे तुमच्यात. नवऱ्याला टायमाला जेवायला देत जा. महाराज घरी आल्यावर काजू टाकून शिरा करते आणि नवऱ्यांच्या मागितल्या म्हणती सकाळीच प्यालताना. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. विठाला 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 ह्या म्हणत्यान मेलेला पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय बाळ्याला, त्याच्यामुळे मी नाही भंगिऱ्याला चाटीत. विठाला विठाला माझ्या मालकांचं वाक्य खरं सांगितल्यावर दुसऱ्याला राग आला तर येऊ द्या. काय ताकद आहे काय तरी. तुका म्हणे सत्य सांगो येवतो रागे येते, येवतो रागे येवतो रागे येते. तुका म्हणे सत्य सांगो येवतो रागे येते, येवतो रागे येते, येवतो रागे येते. आणि ह्या गावाची परंपरा फार मोठी आहे. या महाराष्ट्रातले फार मोठमोठे वारकरी संप्रदायातले आधर्यू या भूमीला पाय लावून गेलेले आहेत. मला तर कळत नाही, पण सांगतीच जुनी माणसं फार मोठी मोठी सप्ते या लहुळ नंबर 1 न केलेले आहेत. मग चांगल्या चांगल्या वारकऱ्यांचा पायंडा, त्यांचा पदस्पर्श, त्यांच्या वाणीचा वर्षाव अमृतासारखा झालेला आहे. इथल्या सुनांनी चुका करायच्या नाही, इथल्या बायकांनी चुका करायच्या नाही. जी बाई दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडती का तिला भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, श्लोक देईल तुम्हाला 10-15. मी मंच सांगणार नाही. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. कीर्तन का संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं पुराव्याला न पकडता सांगितलं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. विठाला 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 असो. घरी जेवायला बोलिले इथपर्यंत आलतो ना. काय स्वयंपाक केला, तळील्या वरिल्या एकची पकवान. आमचा इतका थाट आहे. काय थाट, पाय धुवायला बकीट, नवी टावेल, साबण. लय बाळू महाराज ऊस तोडून आलता का? किती किती थाट, किती थाट. ज्या बायकाची चप्पल पाहायला भेटत नाही त्या ओवाळायला उतरेश्वर बापू पाहिलं ना, आबा तुम्ही होते ना. ज्या बायकांची चप्पल पाहायला भेटत नाही त्या मावल्या मला ओवाळायला. आमचा जर इतका थाटा असेल तर अगस्तीचा किती थाटा असेल कल्पना करा ना. जगाचा मला असं वाटतंय म्हणून संप्रदायातल्या लोकांनी चुका करायच्या नाही. इतकं वैभव, इतकं इतकं जपतीत लोक आम्हाला, इतके जपतीत लोक. पाट लावले. पाट सोन्याचे देवाला आणता येत होते, पण हे विरक्त लोक होते ना, हे सोन्याला स्वीकारित नव्हते ना. सोने रुपये आम्हा 52 चंदनाचा पाठ बसायला. 52 मलया निळू चंदनाचा पाठ ताट आला. हो 52
मलया निळू चंदन हे सुगंधी असते आणि बावनिया चंदन हे शीतल असते. तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल करी नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्यांचं वाक्य आहे ना. उकळत्या तेलामध्ये शिंदे गुरुजी चिमूटभर टाका, तेल बर्फा इतकं थंड. हे बावनिया चंदन. आपल्याला हे दुसरे चंदन भेटत येत नाही. चंदन आपल्याला रक्तचंदन सांगितलं. रक्तचंदन मेलेल्या माणसाला असं अरक्त पुष्पाम रक्तचंदनो. जाऊ दे, आज कशाला श्लोक म्हणायचा तो. विठाला विठाला पाट टाकली. समाया लावलेल्या आहेत. समाया मात्र सोन्याच्या होत्या. तुपातल्या समाया. जेवायला बसले. सगळ्याच्या पुढे पाण्याचे तांबे येतं, वरी फुलपात्र आहे. जुन्या काळातली पद्धत बरं का. हे नंतर आले गिलास बुटबुट करायला. गिलास आत्ता आले या 10 वर्षात. पूर्वीच्या काळात तांब्यान त्याच्यावर फुलपात्र टेकायची. ही जवळेकरांना पाणी द्यायची पद्धत होती. आता नवीन पद्धती आल्या. आता बारीक गिलास, काही दिवसाला चमच्यान पाजी तितकं काय माहीत. वरचीवर बदल होते आला ना. फार 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 शिष्टाडपणा. बाबा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक बघायचंच काम नाही. वरचीवर सारं बदलायच लागलं. ते सारं काळच बदलायला. काय करतील राम जाणे. ती पद्धत होती. आजही काही घरी ती पद्धत आहे. तांब्या देऊन सोबत फुलपात्र द्यायची. असं जाऊ द्या. काल आहे तसं ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी पेरीत असतात. आपण मागचं सांगावं तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात, याला ॲडमिट करा. त्याच्यामुळे कशाला आगाऊपणा जास्त. ज्या त्या ओघात त्या गोष्टी असतात. सगळ्याच्या पुढे पाणी दिलं प्यायला. महर्षी अगस्तीला दिलं नाही. पाणी फिरवायचं होतं. पाणी फिरवायला दिलं. पाणी फिरवीत असतात ना मुंगे आत येऊनी म्हणून. एक जणाला विचारलं जेवताना पाणी काऊन फिरीत येत. ते म्हणला मुंगे आत येऊनी त्याला कळावा पुढे ताटे. मग मी म्हणलं खडूच फिरवायचा नाही. नाही तर बेशीट व्हायची वाटी भर आपली बेशीतीच रांगोळ घालायची. म्हणजे मुंग्या येत नाहीत आणि झुरळं येत नाहीत. तसं नसते. त्याच्यासाठी वेगळं कारण. जाऊ ते वेळ नको. अगस्तीने विचारलं रामचंद्र भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु किमम तृष्णा जायते हितार्थायाम जलायाम यज्जायते क्रिया. अरे भूक जाण्यासाठी अन्न लागतं, पण तृष्णा म्हणजे तहान जाण्यासाठी पाणी लागतं ना. भगवंतानं हात जोडले दत्ता बाबा. सांगितलं मालक या अवतारात जीव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी पाजील. तर महर्षी अगस्तीने विचारला अरे जीव घालतोस पण पाणी का पाजीत नाहीस. मालक ऐका ना, तुम्ही एका घोटात एक समुद्र प्याला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणत होती बरं. लक्ष्मीचे पिता समुद्र आहेत. मग एका घोटात एक समुद्र पेला. समुद्र किती येतं 7. हे समुद्र झाले प्रियव्रताच्या रथाच्या चकोऱ्यापासून. भागवत सांगते यात प्रियव्रतायं भयो रहुंवरा चक्राधिजायते. श्लोक भागवतात नाही पाचा. ये चक्राधिजायते रहुंवरा स्थित पुनितायाम आपाम पतियम निराजयो. जाबालीचा श्लोक आहे. मार्कंडे आणि जाबालीचा दोघांचा संवाद आहे. मग समुद्र 7. एका घोटात एक समुद्र पेला. 7 घोटात 7 समुद्र. 7 घोटात ताण जाती का. मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं कृतात्रेतायुगातल्या प्रभू रामचंद्राच्या आपण इथं हरू आणि दुसरं पाणी द्यायची ताकद आपल्यात नाही. कारण आपण वाल्मिकाच्या शब्दावर ठाम आहेत. बोलिला वाल्मिक तैशेची करीन. आपल्या मनाला काय करता येत नाही. कर्जबाजारी अवतार या. मागचा अवतार हा कर्जबाजारी ऋण आहे. ऋण. मग मी पुढच्या अवतारात पाणी पाजील. अगस्तीनं सांगितलं पक्क भगवान रामचंद्रा. नाही तर आताच म्हण आता पाजीत नाही पुढं पाजीत नाही. मी नुसतं जेवून जातो. नाही म्हणले पुढच्या अवतारात पठ्ठ पाणी पाजीन. जेवलं म्हातार. पुढचा अवतार आला तो द्वापारयुग होतं. आणि द्वापारयुगात दरवर्षी गवळी इंद्राची पूजा करीत होते. पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सर्व गवळ्यांची मिटिंग घेतली आणि सांगितली इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. या गोवर्धनावरचं गवत आपल्या गायी खातात बरं का. त्याच्यापासून दही दूध तूप लोणी ताक आदी करून सर्व दुग्धजन्य पदार्थ मिळतात बरं का. म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करायची. तर काही गवळी म्हणले गोवर्धनावर गवत येत आहे पण इंद्रानं पाऊस पडल्यावर येतं ना. म्हणजे इंद्राला पाऊस पाडावाच लागतो. ते का गोवर्धनावच पडितो का मेघ पाऊस. मेघ कधी हागंदारीला पण पडतो ना. नाही विचारित मेघ हागंदारी सेत. मेघ हागंदारी सेत. नाही
नाही मेघाला खडकाव पडावा का, समुद्रात पडावा का, तळ्यात पडावा का. तळ्यात पडेल ठीक आहे, साठून राहतंय, कुठं पडावा का. नाही विचारित मेघ हागंदारी शेत. मग त्याला गोरधना पडावं काय, त्याला काय धनुरात झाला का त्या मेघाला. तर कशाला त्याच्यासाठी पूजा करायची, गोरधनाची करायची. हे देवाचं सगळं नाटक होतं. त्याच्या नाटकाचा विचारच करायचा नाही. कारण एक नंबरचं राजकारण त्यालाच कळालं. तर राजकारण सुरुवातच द्वापार युगातल्या पंढरपुरातल्या मालकानं केली. एक नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण. त्याच्या अगोदर राजकारणाचा विषय 7व्या अवतारातलं राजकारण नाही सोपं होतं. फार सोपं, फार सोपं, फार सोपं. 8व्या अवतारातलं राजकारण इतक्या टोकाला गेलं, इतक्या टोकाला गेलं. बहिणीचं लग्न माईलाच कळू दिलं नाही, भावालाच कळू दिलं नाही. हेच नवल. आणि सोयरीक कोणासोबत केली, त्याच्याच भावासंग सोयरीक झाली. पत्रिका समुद्रात टाकली आणि त्याच्या चुलत भावाला देऊन टाकली. काय राजकारण असेल कल्पना करा ना. दुर्योधनाला बलराम दादाने दिली. सगळ्या पत्रिका देवबापाने लिहिलेल्या समुद्रात टाकल्या. आणि यानं अर्जुनाला संन्याशी केलं. तू संन्याशी होऊन जली, चोरून नेली माझी भगिनी. अर्जुनाला भगी वस्त्र घातले जाता बाबान बहीण चोरून न्यायला लावली. आणि मग तिकडे दुर्योधनाला कळाले एका संन्याशाने पोरगी नेली. ते म्हणलं का आपलं नशीब खोटं बापा, आपल्याला दिली महाराजानच नेली. आणि नंतर कळालं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं. बरं झालं म्हणलं, काय का होत नाही, आपल्याच घरी भेटली. भेटली का दिली. संन्याशी यानंच केलं. तो इतकं नाटक, त्याचं डोकं लावायचं नाही. फार मोठं डोकं त्याचं. विठाला विठाला. काही नवलो. युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. गदा युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. हा युद्धातली धर्मनीती आहे. आणि यानं किती नवल केलं माहिती आहे काय मालकानं. भीमाला सांगितलं हा ना गदा कमरेच्या खाली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, यडका मदन तो केवळ पंचानन. आणि मग नीतिसूत्राचं योचन होत असताना पंढरपुरातल्या मालकावर बारी आली. सांगितलं हे काम कसं काय केलं तुम्ही बलराम दादा, आपलं भीमदादा. तर भीमदादानं सांगितलं नीतिशास्त्र कोणाकडे होतं, बलराम दादाकडे. गदा युद्धातले प्रवीण होते ते. त्यांनी सांगितलं कृष्ण हे चुकलंय, भीमानं पाप केलंय. या सगळ्याला एकत्रित बसिलं आणि न्यायशास्त्र सांगितलं. मोठी भाऊजई मोठ्या भावाची बायको आई समान असते. भ्रतास्थित जायतम सहोदरानाम. सहोदर म्हणजे भाऊ. तत्कांताय जायम वात्सल्याति समस्वायाम नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्या भावाची पत्नी वात्सल्याय तृप्तेषु आईच्या दर्जाची असती. आणि आईच्या दर्जाची असलेली भाऊजई जो नालायक कामिक दृष्टीनं मांडीवर बसितो, त्याची मांडी फोडायला काय हरकत आहे. तो दादान मान खाली घातली. किती चतुर असेल होते, कसा गवसाला असेल त्याला पुरावा, काय विवेक असेल त्या टोकाचा विचार करा ना, काय नाविन्य असेल त्याच्याकडं. त्याच्यासारखं राजकारण कोणाला येणार आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्याला राजकारणात लय पुढं जायचं का त्यानं दोन गोष्टी, तुकोबरायच्या पायकीचे अभंग पाठ करायचे एक, आणि महाभारतातले सिद्धांत खिशात ठेवायचे दोन. ज्याला संसार सुखाचा करायचा त्यानं 7व्या अवतारातलं रामायण खिशात ठेवायचं. काही काही नियमित. आणि ज्याला अति धिंगा मस्ती करायची त्यानं दुर्योधन नीती घशात ठेवायची. विठाला विठाला साधा सरपंच व्हायचा असेल तर किमान 5 तरी पायकीचे अभंग पाठ असावा. कारण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जनतेचं पालन करण्यासाठी आई लेकरावर जितकं प्रेम करती असं राजानं समाजावर प्रेम करावा याच्यासाठी तुकोबारायचे कीर्तन ऐकायचे. आणि ज्या दिवशी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात आहेत त्या दिवशी तुकोबाराय जाणून बुजून अभंग बदलायचे आणि पायकीचा अभंग घ्यायचे. पायकीच्या अभंगात प्रजेची सेवा सांगितली. विठाला विठाला विठाला. मला वाटतं आपल्याकडे मंत्र्यांना पण पायकीचा अभंग पाठ नसेल. विठाला विठाला जाऊ दे, त्यानं नाही पाठ केलेलाच बरा. ते कीर्तन करायचे ना आपल्याला नाशिकला जावं लागायचं, त्याच्यामुळे ते करीत नाहीत तेही बरं. विठाला विठाला. प्रजेची सेवा सांगितली. पुराण सांगते, याच्याकरता सांगते. आपली काय पात्रता आहे त्या नाव ठेवायची. मोठ्या लोकांना आपण नाही बोललं पाहिजे. मोठ्या लोकांना लहान्यानं बोलणं म्हणजे कुत्र्यानं हातीला डस नाही.
तुम्हाला माहिती आहे का, कुत्रं शक्यतो हत्तीला डसतच नसतंय, भुकत असतंय. आणि भुकल्यावर हत्ती मोजीत नाही, आणि जवळ गेल्यावर त्यानं सोंड हाणल्यावर इशिक कुत्र्याचा पोत्रा होईल ना हत्तीच्या. म्हणून कुत्रे डसत नाहीत. आणि आधा कदा जरी एखादं नालायक कुत्रं डसलं तर ते बोचरं होतंय. म्हणजे हत्तीची त्वचाच इतकी कठीण आहे की त्याचे दात त्याच्यात अडकत येत, रिकामत उत्तर घेऊन वापस येते. म्हणून बारक्याला मोठ्यानं बोलणं, लहान्यांना मोठ्याला बोलणं किंवा बारक्यांना मोठ्याला बोलणं म्हणजे कुत्र्यानं हत्तीला डसणे. मुंकोनी या श्वान लागे हत्ती माती होवनी पोटी, दुःख पावे होवनी पोटी, दुःख पावे मुंकोनी या श्वान लागे हत्ती माती होवनी पोटी, दुःख पावे होवनी पोटी, दुःख पावे. बापू आबा पुरावा देतात ते. आणि असे पोषक पुरावे दिले की वैकुंठवासी आमच्याकडे नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कीर्तनकार बोलताना पोषक पुरावा द्यायला की कोटीची नोट. विठाला विठाला मोठी माणसं असतात ती. चला, पण मोठं होण्यासाठी अत्यंत गरज आहे गाथ्याची. समाजाची सेवा चांगली करता येईल. गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला राग आला, आणि इंद्राला राग आल्याच्या नंतर इंद्रानं प्रमाथी नावाचा वरून पाठिला. प्रमाथीवरून हा मोसमी काळात येत नसतो. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर जो पाऊस पडतो का तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. आणि हे सगळे आता शेवटचं पावसाचं नक्षत्र सुरुवातीचं सांगता येईल तुम्हाला. रोहिणी 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 मृग नाही बरं, रोहिणी. हे गान सम्राट प्रल्हाद शिंदेंना सुद्धा कळालं. हो, 150 एकर ज्यायला शेती त्याला कळालं नाही. ते म्हणला मृग नक्षत्र पहिलं. वा रे वा. हो, नाही. पडर पाण्या मृगाधी रोहिणीचा, पाळणार लागे भावादी बहिणीचा. याच्या पाठीमागे फार तत्व आहे, फार मोठं तत्व आहे. हे पहिलं नक्षत्र पावसाचे 9 दत्ता बाबा. 9 नक्षत्राच्या नंतर जो पाऊस पडत असतो तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. त्याला अवकाळी पाऊस साध्या शब्दात, आणि शास्त्राच्या भाषात अकाली पाऊस. पैठणच्या मालकांचे वाक्य, अवकाळी पाऊस कधी कधी धनाचं नुकसान करत असतो, पण तो पाऊस कधी कधी आपण अडवायचा. अकाले वर्षते मेघम, अकाले वर्षतम मेघम. हे अवकाळी पडलेला पाऊस धरणे बांधो निघाली जे तळा. त्याच्या पुढचं मला आठवत नाही. मग नेमे पिके ढाळा ढाळा दीजे. एखाद्या वेळेस पाठ नसती ना, होते कधी कधी मेमरी कार्ड लोड आल्यावर. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना सांगितलं, हे पडलेला पाऊस धरणे बांधो निघाली जे तळा. इतकं मात्र वाक्य खरं आहे. होईल, होते कधी कधी. आणि मग ते पिकाला ढाळे ढाळे द्यायचे. काय ताकद आहे महाराजा लोकांकडे. असा अवकाळी पाऊस प्रमाथी नावाच्या वरुणानं पाडला. किती अवकाळी पाडला? हत्तीच्या सोंडेसारख्या धाडा. शिळा वर्षत धारी मेघ गोधने ओ इंद्र गोपाला